राहुरी तालुक्यातील मांजरी येथील वकील पती पत्नीचा 5 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा सराईत आरोपी व त्याचे 3 साथीदार 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मुख्य आरोपी हा खून झालेल्या वकिलाचा पक्षकार होता। त्यानेच वकील व त्याच्या पत्नीचा खून केल्याने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। 25 जानेवारी रोजी राजाराम जयवंत आडाव व मनीषा राजाराम आडाव हे वकील पती पत्नी त्यांच्या घरून राहुरी कोर्टाकडे गेले होते, परंतु दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही। त्यामुळे लता राजेश शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली। राहुरी परिसरातून वकील पती पत्नी बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना आडाव वकील पती पत्नीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। आयर व उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आडाव, सागर ससाने, संदीप पवार, दत्तात्रय गावाने, सचिन अडबल, भीमराज खसे, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे यांची 3 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती। त्यानंतर या पथकाने वकील पती पत्नीचा शोध सुरू केला। पोलिसांनी मानोरी ते राहुरी जाणाऱ्या रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकील पती पत्नींकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र आहे याबाबत माहिती घेत असताना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेलेली दिसून आली। या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग यांच्या वॉरंट बाबतचे प्रकरण आडाव यांच्याकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली। पोलीस पथकास किरण दुशिंग यांची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित असल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग यांच्याकडे बारकाईने तपास करता त्याने मागील काही दिवसापासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजित म्हाडिक, हर्षल दत्तात्रय ठोकणे, बबन सुनील मोरे यांच्याबरोबर गुन्हा केल्याचे कबूल केले। त्यांनी आडाव वकील पती पत्नीस 25 जानेवारी रोजी दुपारी कट करून कोर्ट केसच्या कामाकरिता बोलून घेतले। त्यानंतर त्यांना किरण दुशिंग याने स्वतःच्या गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊन त्यांच्याच घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून ठेवून 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली, परंतु दोघांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला। त्यामुळे त्याच घरामध्ये 5 ते 6 तास त्यांचा छळ करण्यात आला। त्यानंतर त्यांना आडाव यांच्या गाडीमध्ये बसवून मानोरी गावच्या बाहेर घेऊन जाऊन रात्री दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केला। त्यानंतर त्यांचे मृतदेह उमरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले व त्यानंतर आडाव यांची गाडी राहुरी कोर्टाच्या परिसरामध्ये आणून लावली। आरोपींकडून माहिती मिळताच पोलिसांनी उमरेच्या स्मशानभूमीलगतच्या विहिरीतून आडाव पती पत्नीचा मृतदेह शोधून काढला। या प्रकरणी लता शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधायक कलम 302, 363, 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहेत। 25 तारखेला राहुरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आडाव या दिनांक 25 तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघाले होते। ते परत न आल्यामुळे 26 तारखेला सकाळी राहुरी पोलीस स्टेशनला नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती। सदर मिसिंगचं गांभीर्य लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच LCBला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। LCBचे 3 पथक तयार करण्यात आलेले होते। पथकाने राहुरी तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला। तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दुशिंग वय 32 वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलून घेतलेलं होतं। त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि 5 लाख रुपयाची मागणी केलेली होती। त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास बुडवून आणि मृत्यू घडवून आणलेला आहे। मृत्यू घडवून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे वरील 4 आरोपितांना 5 आरोपितांपैकी 4 आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी अजून फरार आहे।
पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.